हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहे सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे वाईमधला नाना फडणवीसचा वाडा. तर चला या बघूया आपण कसा आहे नक्की वाडा. तर हा त्याचा व्ह्यू आहे. अ, अशा प्रकारे खरंच हा खूप मस्त फिरण्यासारखा आहे वाडा. ॲक्चुअली तुम्ही बघत असाल ह्याचं अजूनही बऱ्यापैकी काही चेंजेस त्यांनी केले नाही आहेत तसं आहे. आणि इथे आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला ₹50 चार्जेस घेतात. आणि मी इकडचे दरवाजे वगैरे बघत होती. काय दरवाजे त्यांनी लॉक ठेवलेले आहेत, म्हणजे बंदच ठेवलेले आहेत. आम्ही ते ओपन नाही केले. चेक करून बघितले, धक्का वगैरे लागून तर नाही होत. आणि असा जिना आहे, छोटासा जिना आहे, म्हणजे हार्डली एकच माणूस जाऊ शकता. एकच्या वरती 2 माणसं जाऊ शकत नाही. म्हणजे लाईनीने गेले तर तुम्ही पाठीपुढे जाऊ शकतात, नाहीतर एकच व्यक्ती जाऊ शकतं. आणि आतमध्ये आल्यानंतर असं त्यांनी कार्पेट हातरलं आहे, जेणेकरून ते शेणाचं असतं ना सारवायचं, ते आहे ॲक्चुअली. त्याच्यावरती त्यांनी कार्पेट आणि हे नाना फडणवीस ह्यांचा फोटो इथे लावलेला आहे. आणि तुम्ही वर बघा किती छान त्यांनी हे केलेलं आहे. पहिले तुम्हाला मी त्यांचा फोटो दाखवते. बघा. आणि अशा प्रकारे होते ते. आणि हे वाईला आहे, हे तुम्हाला मी पहिलेच सांगितलं. हा त्यांचा बेड आहे. जे जुन्या काळातला, म्हणजे विचार करा अजूनही त्यांनी तसंच ठेवलंय. त्यांचं घर बघा, ह्यांनी इथे वास्तव केलेलं आहे. इथे राहिलेले आहेत आणि हुबेहूब त्यांनी बऱ्यापैकी ते सांगत होते. आणि ॲक्चुअली हे जी रेकॉर्डिंग पण आहेत, म्हणजे ते काय करायचे, कसे करायचे. बट एवढा टाईम नव्हता. आम्ही ग्रुप आलेलो आणि आम्हाला भरपूर ठिकाणी फिरायचं होतं. त्याच्यामुळे इतका टाईम नव्हता, की तुम्हाला एक-एक गोष्ट मी रेकॉर्डिंग थ्रू दाखवू. मग जितकं शक्य होईल तसं मी दाखवलं. आणि इथे तुम्ही कानाला हेडफोन लावून पण तुम्ही ऐकू शकतात. हे बघा काय-काय दरवाजे तुम्हाला मी मगाशीच म्हटलं बंद आहेत. आम्ही पण ओपन करायचे हे केले नाही. आणि इथे तुम्हाला मी दाखवते बघा, हे इथे शेणाचं वगैरे आहे. आणि हे खरंच हे जुनी जुनी लाकडाचे दरवाजे, ह्या खिडक्या आणि कसं दिसतंय ओपन वगैरे. मी कधी-कधी विचार करते ह्याच्यातून पाऊस आतमध्ये येऊ शकत होता ना, असो. आणि ह्यांचा जन्म, मृत्यू हे सगळी नोंद इथे केलेली आहे व्यवस्थितरित्या. बघा तुम्ही. चा जन्म आहे 12 फेब्रुवारी 1742 आणि मृत्यू त्यांनी 13 मार्च 1800 लिहिलेला होता. सो आम्ही ह्याच्यातून आता बाहेर निघालो. बघितले तुम्ही छोटेसे असे दरवाजे, त्याची भरपूर हाईट असेल त्यांना वाकून जावं लागेल आणि असे जिने आहेत उतरायचे, चढायचे. आम्ही हे जिना चढूनच वर आलेलो. आणि त्याच्यानंतर हा असा त्यांचा मधला रूम आहे. हे खूप मस्त इन्फॉर्मेशन ती रेकॉर्डिंग देत होती, बट खरंच इतका टाईम नव्हता. म्हणून इतकं चांगलं शूट करता आलं नाही किंवा अशी रेकॉर्डिंग्स भेटल्या नाही. जितकी मला माहिती भेटली तितकी मी तुम्हाला दिली. इथे गाईड पण आहेत, तुम्हाला ते पाहिजे असतील तर ते पण. ही चर्चा रूम असेल कदाचित, काही त्यांना चर्चा करायची असेल त्यांनी इथे लावलेले, तशा प्रकारे मी तुम्हाला सांगते. त्यानंतर इथे पण तुम्हाला बघायला भेटत असेल, शेणाने सारवायचं आहे. इथे हुबेहूब त्यांनी तसं ठेवले. त्या गोष्टीचा मला खूप आनंद वाटला आणि मला अशा खरंच ऐतिहासिक गोष्टी बघायला खूप खूप आवडतात. आणि मला इथे त्यांनी चांगली इन्फॉर्मेशन दिली. आणि खरंच आपण कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर तिथली इन्फॉर्मेशन वाचली पाहिजे. आणि इथून बघितलं, इथून खाली बघितला का वाडा कसा दिसतोय. छान वाटलं मला, खरंच छान वाटलं. आणि हे असं तुम्ही फोटोशूट वगैरे असं करतात तेव्हा अशा काही-काही ऐतिहासिक गोष्टी बघायला भेटतात. त्याचा तसा अनुभव मला पण आला, की हां, ते करतात फोटोशूट तेव्हा त्यांचं वेगळं काहीतरी. पण हे असं बघण्यासाठी पण असं आपल्याला समोरासमोर खूप नशीब लागतं असंच मी म्हणेन. आणि बरं झालं मी आली, त्यामुळे मला हे पण बघायला सगळं भेटलं. आणि बघितलं किती मस्त चौक होता. आणि ही त्यांची एक रूम आहे. तिथे ते लोकं चर्चा करायचे. आणि हे लाकडी का बघा तुम्ही, हे सगळ्या वस्तू, हे जे सारवलेलं आहे. ऑब्व्हियसली तेव्हाची घरं ही सारवायची होती, ही मलाही माहिती आहे. आणि ह्या त्याचे काय-काय दरवाजे बंद आहेत आणि हे मला काही समजलं नाही नक्की काय? मी खूप निरखून वगैरे बघत होती, की हे नक्की काय? पण
पण ही त्यांची बैठक रूम होती हे नंतर मला समजलं. जेव्हा मी इन्फॉर्मेशन विचारली तेव्हा त्यांनी सांगितली. पण खरंच ही पण रूम खरंच खूप छान आहे आणि खूप छान इन्फॉर्मेशन वगैरे लिहिलेली. आपल्याला कोणाला विचारायची पण गरज लागणार नाही असं आणि बघितलं इथेही लॉक आहेत. त्यांच्या बऱ्यापैकी वाड्यात जाण्याचा हा रूम आहे आणि इथे त्यांनी सगळीकडे CCTV कॅमेरा आहेत आणि होते म्हणजे अ, त्याच्यामुळे कोणीही काही गैरवापर ह्याचा करू शकत नाही ह्या वाड्याचा. बरं झालं मी तर बोलेल खरंच छान. पंगतीचा रूम असं लिहिलेलं आहे. पंगतीचा चौक असं वाड्यातील. म्हणजे इथे पंगत वगैरे बसत असेल अशा प्रकारे असेल. पण खरंच छान, एकदम छान मातीचं घरं वगैरे ही आणि ही त्यांची लिखाणाची रूम होती आणि ह्यांची कशी मांडणी केली, कशी रचना केलेली आहे ती योग्य पद्धतीने इथे मेन्शन केलेलं म्हणजे लिहिलेलं आहे. खूप मस्त वाटलं मला ते आणि ही तुम्हाला जर कॉल लावून मी तुम्हाला मगाशीच म्हटलं कॉल लावून ऐकायचं असेल तर तुम्ही ऐकू शकता. त्यांना जे लिखाण काम करायचे ते ह्या खोलीत करायचे आणि इथून ते बघू शकतात. खरंच सगळ्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष राहू शकतो. खरंच खूप छान आणि हे त्यांचं असा छान असा फोटो वगैरे ठेवलेला आहे आणि ही त्यांची ती गादी आहे आणि इथं ते लिखाणकाम करायचे. त्यांच्या ज्या नियोजन किंवा योजना असतील कुठल्याही प्रकारच्या त्या इथे बसून करत होते आणि इथे तुम्हाला मी दाखवलं की इथे थोडं-थोडं ते सिमेंट आहे ते निघत चाललंय आणि इथून कृष्णा नदी आहे ती दिसतीये. मी तुम्हाला ह्याचाही ब्लॉग शूट केलेला आहे तो पण दाखवते. इथे शंकराची पिंड आहे वगैरे. आणि ते पण छान आहे आणि असे छान असे वरती कंदील बघितले ते जुन्या काळातलेच आहे असे बोलतात आणि हे काय हे मला नाही माहिती बट छान होतं ते काय होतं ते आणि इथे पण CCTV कॅमेरा आणि दरवाजे बघितले पहिल्या काळातले खरंच खूप छोटे. मी हा कधी-कधी विचार करते, की कसले नियोजन असतील त्या लोकांचे आणि किती छान बोलतात ना खरंच आणि इथे पण छान त्यांनी असं मेन्शन केलेलं होतं आणि आम्ही इथून थोडेसे जिने होते ते वर चढून गेलो आणि इथून पण खाली जिने उतरायचे. खरं सांगायचं म्हटलं एकटं गेलं तर असं थोडं भांबायला होईल म्हणजे असं थोडं गडबडीत होईल ना अशा प्रकारे आणि ही त्यांच्या आय थिंक राणीची रूम होती. म्हणजे त्यांच्या वाईफची वगैरे रूम असेल बायकोची आणि कळादालन म्हणून असं लिहिलेलं आणि इथं छान असं मेन्शन केलेलं बट एवढा टाईम नव्हता. इथून पण बघता ही खिडकी बघितली, इथून पण त्यांना पुढचं जे आहे ते बघू शकत होते. म्हणजे काही पुढे काय घडतंय वगैरे हे बघू शकतात. लाकडी जे काम आहे त्यांनी तसंच ठेवलेलं आहे आणि हा रूम त्यांनी असं हे शिमिटाचं आमचेही पहिले आजीचे वगैरे घर असे होते. ते मला आठवलं गावचे. आणि ह्या बघितलं हे खूप छान असा व्ह्यू दिसतो इथून आणि इथे नंबर वाईज त्यांनी टाकलं 11 वगैरे. मस्त हे ग्रीन कलरचं खाली बसायचं वगैरे खूप छान आहे. मी तिथेही तुम्हाला नेते आणि हे छायाचित्र आहेत तेव्हाच्या टाईमाचे. त्यालाही तडे गेलेत. पण काय होतंय, त्यांनी ह्या गोष्टीची सुधारणा केली, तर ही काय आठवणी त्या राहणार नाहीत आणि वरती आता त्यांनी पत्रा टाकले आहेत. ते कवळं आहेत जी होती पहिले, ती तुटलेली आहेत आणि त्यांनी आता पत्रे टाकलेले आहेत. त्यांचं हे काम पुन्हा सुरू झालेलं आहे आणि इथून खाली छोटेसे असे जिने उतरून रूम आहे. आम्ही तिथेही गेलो, की नक्की काय मला बघण्याची खूप एक्साइटमेंट असते, काय नक्की कुठे आहे. हे तिथे ते त्यांच्या फायल्या वगैरे जे काही कागदपत्र आहेत ते ठेवायचे आणि अ, कत्तलखाना असं बोलतात ह्याला आणि इथून पण आम्ही बाहेर बघितलं. इथून पण विंडो आहे बघा सगळ्या बाजूनी विंडो आहेत. त्यांना सगळीकडे लक्ष ठेवता येईल नक्की काय, कुठे, कसं चाललंय प्रकारे आणि मी इथून पण वाकून बघितला आणि तो आहे तो करंडा आहे हळदी-कुंकवाचा. मी तुम्हाला तो खाली जाऊन नक्कीच दाखवते आणि बघितलं इथून छोटंसं वाकून जायचं आहे. तुम्हाला जरी इथून मोठा दिसत असेल तरी नाही, इथून वाकून जाण्यासारखं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ह्या कत्तलखान्यातून बाहेर आणि मी डायरेक्टली खाली आली. बघा हे आणि
हे अशा प्रकारे हा व्ह्यू आहे आणि इथे त्यांचे जे ते खेळ वगैरे करायचे वगैरे कोणते कोणते गेम्स वगैरे असायचे ते त्यांची मला ॲक्च्युली परफेक्ट माहिती नाही. बट इथे खूप छान मेन्शन केलेलं. मला घरीही जायचं होतं. संगती समर्थ होता. मग जितकं पॉसिबल होईल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. हा टायगर गॉट असा कोणता तरी गेम आहे. तो इथे आहे आणि पुढे पण गेम आहेत आणि ही रिद्धी आहे. रिद्धीला हा गेम माहिती आहे. ती दाखवत होती खेळून वगैरे. सो मी तो नोट केला, की ती कशी खेळते वगैरे. हे आय थिंक मला थोडीशी ह्याची माहिती आहे, पण इतकी प्रॉपर नाही माहिती. त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली सांगू शकत नाही. असो, पण बघण्यासारखं आहे, की खरंच आधीचे पण खूप छान असे गेम्स होते. ती खेळत होती आणि मी बघत होते आणि मी पण एकदा-दोनदा ट्राय करून बघितलं, की नक्की काय आहे असं आणि अशा प्रकारे ह्याचंही बांधकाम केलेलं आहे. आणि इथे सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे आणि हा इथे समोरच बुरुज आहे आणि इथे पण कुठलेतरी गेम्स आहेत. आणि ह्या खेळांचे नियम काय आहेत, काय आहे, हे सगळ्या डिटेल्स दिले आहेत. हे बुरुज आहे आणि इथून चढून तुम्ही वर जायचं. जास्त मोठा नाही आहे. मला असं वाटलं खरंच खूप मोठं असेल, बट वर गेल्यानंतर समजलं इतकं मोठा नाही आहे. असो आणि तुम्ही आता बघाच नक्की केवढा आहे. खूप छोटा आहे, खूप छोटा आणि माझ्या हातात समर्थ होता त्यामुळे मला व्यवस्थित असं शूट करता आलं नाही आणि मी थोडंफार शूट करून लगेच खाली उतरली कारण की थोडी तरी आपली मिस्टेक झाली तर समर्थ आहे म्हणून. असो आणि ही पुढे त्यांची इन्फॉर्मेशन पूर्ण दिली आहे. नाना फडणवीसच्या विषयी पूर्ण अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अ, मस्त खरंच छान आहे आणि इथे पण एक छोटी अशी बाप्पाची मूर्ती आहे आपले विघ्नहर्ता आणि हा अशा प्रकारे वाडा आहे. आणि तुम्हाला हा वाडा नक्की कसा वाटला? खरंच आणि इथे अ, नानासाहेबांचे तलवारी, परत टोप्या वगैरे सगळं इथे व्यवस्थित त्यांनी मांडलेलं आणि इथून मी थोडी आतमध्ये गेली. मला असं वाटलं अजून काही राहिलंय का माझं? अ, इथे काम चालू आहे. पण मी बघत होती आणि इथे एक छोटी नाही ही मोठीच आहे मी तर म्हणेन मोठी विहीर आहे. खरंच किती छान होतं ना सगळं घराजवळ. बट ही घरं खूप मोठी होती. राहणं कठीण होतं. माझ्यासारखी व्यक्ती तर नक्कीच राहिली नसती. असो आणि इथे बघा तुम्हाला दाखवते. हे त्यांच्या टोप्या वगैरे ज्या आहेत त्या. परत ही तलवार आहे. खूप, खूप, खूप सगळ्या वस्तू तिथे छानरित्या त्यांनी असं मॅनेजमेंट केलेलं आहे आणि हे तुम्हाला हां, नगाराखाना आहे. हा पण एकच व्यक्ती इथं तर भरपूर काळोख होता. एकच व्यक्ती वर जाऊ शकतं, अशा प्रकारे आहे. मी पुन्हा रिपीट दाखवते तुम्हाला बघा. अशा प्रकारे आहे आणि खूप काळोख होता आणि कसंबसं चढलो कारण की हा तर पूर्ण शेणाने सारवलेला होता. इथून छोटीशी विंडो आहे वर जाण्यासाठी. इथून तुम्ही म्हणजे त्यांच्यावरती कोण हल्ले करायला वगैरे आले, कोण शत्रू आले तर बघण्यासाठी आणि नगारा वाजवला की तुम्ही सावध व्हाल आणि हे बघितलं छोटीशीच कसे हे लोकं मॅनेजमेंट करायचे आणि कसे जायचे त्यांचं त्यांनाच माहिती आणि भरपूर काळोख होता. त्यामुळे तुम्हालाही थोडं दिसणार नाही असं आणि बघा एकदम छोटासा आणि रस्ता होता आणि कसे धावले असते आणि कसं त्यांनी त्यांचं ते केलं असेल त्यांचं त्यांनाच माहिती असेल. इथं पण इंडो आहे. इथून पण शत्रू वगैरे आले तर त्यांना दिसू शकतात वगैरे आणि इथे पण नगारा खाण्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथे जातं टाईपसारखं होतं आणि इथून पण एक छोट्या-छोट्या अशा खिडक्या आहेत. असो आणि मी पटकन विचार केला, थोडंफार शूट करून लगेच मी उतारले आणि फायनली उतारली मी खाली आणि हे अशा प्रकारे बाहेर त्यांनी अजून छान इन्फॉर्मेशन दिली आणि आमचं सगळीकडे शोध मोहीम चाललेली. नक्की कुठे काय आहे? कुठे काय आहे? आम्ही पुन्हा वर गेलो, इकडे काय आहे का? तर तिथे खरंच काही नव्हतं. पण छान असं नियोजन केलेलं आहे आणि इथून फक्त ₹50 चार्जेस आहेत, जास्त नाही आहेत. पण तुम्ही नक्की वाईला आले तर तुम्ही फडणवीसचा वाडा नक्की नाना फडणवीसचा वाडा नक्की व्हिजिट करा आणि हे भुताचं झाड आहे, जे ऑस्ट्रेलियावरून आणलेलं आहे. ह्याची पण छान इन्फॉर्मेशन तिथे दिलेली आहे. बट मला जितकं सांगता येईल तितकं मी तुम्हाला प्रयत्न केलाच आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.